राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले। सुनेत्र पवार यांच्या शपथविधीवरून शिरसाट यांनी हे विधान केले। दुखवटा संपला नाहीये, थोडं थांबायला हवं होतं असंही शिरसाटांनी म्हटलंय। याला आमदार अमोल मिटकरींनी उत्तर दिलंय। शिरसाटांनी शिष्टाचार पाळला पाहिजे असा सल्ला मिटकरींनी दिलाय। अशा परिस्थितीत राजकारण करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय। माणसापेक्षा खुर्ची महत्त्वाची हे गुवाहाटीला गेल्यानंतर कळलं नव्हतं का असा सवाल यावेळी रुपाली ठोंबरे पाटलांनी विचारलाय। की राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी जे पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा 3 दिवसाचा तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत। मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं। थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता। ही सर्वसामान्याची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतोय। संजय शिरसाट यांनी आपल्या तोंडाचा पट्टा नेहमीप्रमाणे चालवायला सुरुवात केली। वास्तविक त्यांना त्यांच्या पक्षात कोणी कवडीची किंमत देत नाही। खरं तर अजितदादांचं जाणं वेदनादायी जर कोणाला जास्त वाटलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघंही त्या दिवसापासून प्रचंड अस्वस्थ आहेत। आणि निदान संजय शिरसाट यांनी हा शिष्टाचार पाळायला पाहिजे की आपल्या पक्षाचे प्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांच्या संवेदना जर त्या परिवाराबद्दल इतक्या दयाळू असतील तर आपण असं का बोलावं। त्याच्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही। संजय शिरसाटांनी अशा वेळेस त्यांचं राजकारण करणं हे त्यांनी त्यांच्या घरी ठेवावं। त्यांनी काय काय महाराष्ट्रासोबत केलं हे आम्हाला आता सांगायचं आमची अजिबात मनस्थिती नाही आहे। शिरसाट यांना आज कळलं की माणसापेक्षा खुर्ची किती जवळची आहे। मला वाटतं गुवाहाटीला गेले होते तेव्हाच नाही कळलं का? एकतर संजय शिरसाट यांनी माननीय सुनेत्रा वहिनींवर भाष्य करताना 100 वेळा विचार करायला पाहिजे होता।